आज आपण खमंग असे काकडीचे थालीपीठ बनवतो आहे। बघू शकता किती सुंदर दिसतंय, त्याचा रंग पहा, एकदम कुरकुरीत आणि टेस्टी असे हे थालीपीठ झटपट होतात, अजिबात वेळ लागत नाही। हे थालीपीठ तुम्ही लोणच्या सोबत खाऊ शकता, दह्या सोबत खाऊ शकता, हिरव्या मिरचीच्या ठेचा सोबतही तुम्ही खाऊ शकता। हे थालीपीठ तुम्ही मुलांना डब्यामध्ये देऊ शकता किंवा कुठल्याही वेळेस नाश्त्याला लंचला कधी पण खाऊ शकता हे। आणि थंडीच्या दिवसामध्ये गरम गरम काकडीचे थालीपीठ खाण्याची काही वेगळीच मजा आहे। तर हे थालीपीठ सोप्या पद्धतीने कशी करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे, बऱ्याचशा टिप्स देणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनलवर खूप साऱ्या रेसिपीज आहे, लंच, ब्रेकफास्ट, डिनर आणि स्वीट डिशेस, त्या तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता। चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरू करूया रेसिपीला। आज आपण काकडीचं थालीपीठ करतोय, त्याच्यासाठी 2 काकड्या घेतलेल्या आहेत। ह्या 1 पाव काकड्या आहेत। काकडी आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याचा एका भागाचा टोक आपण आता कट करून घेतो आहे आणि ते कट केल्यानंतर त्याच्याने काकडीवर छान असं घासून घ्यायचं, म्हणजे असा पांढरा फेस येतो, म्हणजे काकडीचा कडवटपणा आहे तो सगळा निघून जातो या पद्धतीने। आता बघू शकता कशा प्रकारे फेस आलेला आहे तो, आणि अशाच प्रकारे आपण दुसऱ्याही बाजूने कट करून फेस येईपर्यंत आपण त्याला घासून घेतो आहे। काकडीला आपण स्वच्छ धुवून घेतोय आणि त्याचं साल आहे ते काढून घेतोय, छिलून घेतोय आपण। आणि काकडी पूर्ण छिलून झाल्यानंतर एका साईडचे एक स्लाइस काढायची आणि ती खाऊन बघायची। जर ती कडू असेल तर ही काकडी वापरायची नाही, आणि जर ती गोड असेल, व्यवस्थित असेल, काकडी कडू नसेल लागत, तर मग ती काकडी आपण वापरू शकतो। असं दोन्ही बाजूने एक स्लाइसेस कट करायच्या आणि त्या खाऊन बघायच्या, आणि मग काकडी चांगली आहे की नाही ते ठरवायचं। आता काकड्या आपल्या एकदम गोड आहे आणि आपण त्याला छान छिलून तयार करून घेतलेलं आहे। आता आपण याला किसून घेतोय। त्याच्यासाठी मी एक छोटी किसणी घेतली आहे, तुमच्याकडे छोटी नसेल तर मोठी किसणी घेतली तरी चालणार आहे, आणि काकडीला आपण छान किसून घेतो आहे। बघू शकता कशा प्रकारे किस केलेला आहे आपण, अशाच प्रकारे दोन्ही काकड्या आपण किसून घेतो आहे। आता दोन्ही काकड्या किसून घेतलेल्या आहे आणि किसासोबत काकडीचं पाणी पण आपण घेतलेलं आहे। काकडीचा किस आता आपण मोजून घेतो आहे, तो 1 कप किस झालेला आहे, तुम्ही वाटीने मोजू शकता। आता एका भांड्यामध्ये हा 1 कप किस आपण टाकून घेतोय। आता जेवढा किस घेतला आहे तेवढंच आपण गव्हाचं पीठ घेतो आहे। 1 कप आपण गव्हाचं पीठ इथे टाकलंय, 1/4 कप आपण बेसन टाकतो आहे। बेसनाने थालीपीठ एकदम छान लागतं, एकदम टेस्टी लागतं। आणि आता आपण ह्या सगळ्या साहित्याला व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून त्याची एक छान पेस्ट करून घेतो आहे। आता 1 कप पाणी घेतलेलं आपण थोडं थोडं करून टाकतो आहे, मिक्स करत जायचं, टाकत जायचं, आणि एवढं साहित्याला किती पाणी लागतं ते शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे। आता बघू शकता आपलं बॅटर अजूनही घट्ट आहे। आता अजून त्याच्यामध्ये पाणी टाकून आपण त्याला एकदम छान स्मूथ असं पसरवता येईल तव्यावर, एवढं पाणी टाकून घेऊन पातळ करून घेतोय। आता सगळं 1 कपभर पाणी आपण टाकून घेतलेलं आहे आणि आता याला छान मिक्स करून घेतो आहे। आता बॅटर छान मिक्स करून झालेलं आहे आपलं, त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता कशी आहे, एकदम पातळ नाही आणि खूप घट्ट पण नाही आहे। अशा प्रकारे आपल्याला ते बॅटर तयार करायचं आहे। बघू शकता एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे। आता याच्यामध्ये अर्धा चम्मच आपण ओवा टाकतो आहे, 1.5 चम्मच आपण तीळ टाकतो आहे। तीळ फारच सुंदर दिसते आणि टेस्ट पण खूप छान येते। त्याच्यामध्ये अर्धा चम्मच आपण किसलेलं लसूण टाकतो आहे, अर्धा चम्मच अद्रक किसून घेतले ते टाकून घेतोय आपण, 1 चम्मच आपण हिरवी मिरची बारीक चिरून ती टाकून घेतोय, 2 पिंच आपण हिंग टाकून घेतो आहे, अर्धा चम्मच आपण हळदी पावडर टाकतो आहे, 2 चम्मच आपण लाल मिरची पावडर टाकतो आहे। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता। 2 चम्मच आपण धने पावडर टाकलेले आहे आणि चवीप्रमाणे आपण मीठ टाकून घेतो आहे, आणि कोथिंबीर आहे 3-4 टेबलस्पून आपण कोथिंबीर बारीक चिरलेली टाकून घेतो आहे। खूप छान टेस्ट लागते कोथिंबीरची, भरपूर टाका म्हणजे एकदमच छान लागेल। आता आपण त्याला छान मिक्स करून घेतो आहे। आपलं बॅटर बघू शकता किती छान मिक्स झालेलं आहे आणि रेडी झालेलं आहे हे बॅटर। आपल्याला त्याला रेस्ट करायची गरज नाही, भिजवल्याबरोबर आपण ताबडतोब थालीपीठ करू शकतो याचे। त्याची कन्सिस्टन्सी बघा कशी आहे ते,
खूप पातळ नाही आहे, खूप घट्ट नाही आहे. चमच्याने आपल्याला ती पसरवता आली पाहिजे किंवा हाताने पसरवता आली पाहिजे. आता आपलं बॅटर एकदम तयार झालेलं आहे. परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. आता आपण थालीपीठ करून घेतोय. गॅसवर आपण तवा ठेवलेला आहे. तवा हलकासा गरम झालेला आहे. गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण 1 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे आणि ते तेल सगळ्या तव्याला छान सगळीकडे लावून घेतोय. नॉनस्टिकचा तवा घ्यायचा ना, त्या लोखंडाच्या तव्यावरही हे थालीपीठ खूप छान होतात. जेवढं मोठं थालीपीठ हवं आहे तेवढं बॅटर आपण तव्यावर टाकून घेतो आहे. आता मी इथे 1.5 चम्मच घेतलेला आहे आणि त्याला आता आपण बोटाच्या साहाय्याने पसरवून घेतोय. आता हात पाण्याने ओला करायचा आणि बोटाच्या साहाय्याने त्या थालीपीठाला छान मोठं करत जायचं. गॅसची फ्लेम कमी ठेवायची टाकताना आणि जितकं पातळ पसरवता येईल तितकं पातळ पसरवण्याचा प्रयत्न करायचा. बोटाच्या साहाय्याने गरम वाटायला लागलं तर पाण्यामध्ये हात टाकायचा आणि पुन्हा बोटांना पाणी लावून पुन्हा पसरवून घ्यायचं. एकदम छान पसरवलं जातं, एकदम इझिली पसरवलं जातं. जेवढं पातळ आपल्याला पसरवता येईल तेवढं आपण आता पसरवून घेतो आहे. बघू शकता किती छान पसरवल्या गेले आहे. आता आपण त्याच्यावर थोडंसं तेल लावून घेतो आहे सगळ्या बाजूने. हलकंसं तेल लावायचं, खूप जास्त पण तेल लावायचं नाही. गॅसची फ्लेम आपण लो टू मीडियमच ठेवलेली आहे आणि खालची बाजू खरपूस होईपर्यंत त्याला छान शिजवून घेतोय. आता बघू शकता कसं दिसतंय थालीपीठ. हलकंसं शिजलेलं आहे. आता आपण सगळ्या साईड्स आहेत त्या मोकळ्या करून घेतोय आणि तव्याला आपण इकडून तिकडून सरकवून सगळ्या बाजूनी थालीपीठ आपलं छान शिजवून घेतो आहे. मध्ये नुसतं शिजायला नको, सगळीकडनं व्यवस्थित शिजलं पाहिजे. 2 ते 3 मिनटं आपण त्याला एका बाजूनी शिजवून घेतोय. लो टू मीडियम फ्लेमवर त्याला शिजवायचं. आता सगळ्या बाजूने आपलं थालीपीठ सुटलेलं आहे. आता आपण त्याला पलटवून घेतो आहे. बघू शकता किती सुरेख रंग आलेला आहे थालीपीठाला आणि छान असं खरपूस झालेलं आहे. आता आपण दुसरी बाजू शिजवून घेतो आहे आणि सगळीकडनं पुन्हा थोडंसं तेल लावून घेतो आहे म्हणजे खालच्याही बाजूनी आता व्यवस्थित शिजल्या जाईल. ही वरची बाजू क्रिस्पी झालेली आहे, खालची बाजू थोडीशी सॉफ्ट ठेवली तर थालीपीठ एकदम छान लागतात. पण जर तुम्हाला दोन्हीकडनं छान क्रिस्पी कुरकुरीत हवे असतील तर तुम्ही थोडा वेळ जास्त वेळ ठेवलं लो टू मीडियम फ्लेमवर तर ते एकदम क्रिस्पी होतात. आता आपले थालीपीठ आपण पलटवून घेतो आहे. बघू शकता किती सुंदर स्पॉट्स आलेले आहे. ही पण बाजू आपली छान शिजलेली आहे आणि आता आपण ह्या थालीपीठाला एका प्लेटवर काढून घेतोय. त्याचे स्पॉट्स पहा किती सुरेख आलेले आहे. एवढ्या साहित्यामध्ये आपले 7-8 तरी थालीपीठ होतात. आता आपण थालीपीठाला प्लेटमध्ये काढून घेतले. बघू शकता किती सुंदर झालंय. त्याचा रंग पहा, एकदम टेस्टी आणि कुरकुरीत असं आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे. ज्यांना थालीपीठ हाताने थापता येत नाही त्यांनी कसं थापायचं ते मी तुम्हाला सांगते आहे. जेवढं साईजचं आपल्याला थालीपीठ करायचं आहे तेवढं पीठ आधी तव्यावर आपण टाकून घेतो आहे आणि आता त्याला चमच्याच्या साहाय्याने डोसा जसा पसरवतो तसं पसरून घ्यायचं. भरभर पसरवायचं आणि एकदम पातळ पसरवण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे ते खूप छान क्रिस्पी लागतं आणि खूप टेस्टी लागतं आणि पटकन शिजतंसुद्धा. कमी वेळ लागतो त्याला शिजायला. आता आपण छान पसरवून घेतलं आहे चमच्याच्या साहाय्याने. म्हणजे हातांनी ज्यांना नाही पसरवता येत ते अशा प्रकारे पसरवून छान थालीपीठं करू शकता. ही थालीपीठं तुम्ही कधीही करू शकता, नाश्त्याला, जेवणाला आणि हलकंसं काही मुलांना डब्यात द्यायचं असेल तर ते थालीपीठंसुद्धा तुम्ही डब्याला देऊ शकता. बघू शकता आता किती छान दिसत आहे. सगळीकडनं आपण तेल टाकून घेतो आहे हलकंसं आणि सगळ्या बाजू आपण सोडवून घेतो आहे. आता थालीपीठ आपण पलटवून घेतो आहे. बघू शकता किती सुरेख रंग आलाय आणि दुसऱ्या बाजूने आपण छान शिजवून घेतोय लो टू मीडियम फ्लेमवर. आता थोडंसं तेल आपण टाकून घेतो आहे सगळ्या बाजूने आणि अशा प्रकारे चमच्याने आपण प्रेस करून त्याला सगळ्या बाजूने छान शिजवून घेतो आहे. बघू शकता किती सुरेख दिसत आहे थालीपीठ आणि आता ती बाजू पण आपण पलटवून घेतोय. बघू शकता किती सुरेख स्पॉट्स झाले, एकदम कुरकुरीत झालेले आहे. थोडं सॉफ्ट आणि बऱ्यापैकी कुरकुरीत. तुम्हाला खूप जास्त कुरकुरीत हवे असतील तर तसे पण तुम्ही करू शकता. आता हे थालीपीठ तयार झालेले आहे. बघा त्याचा रंग किती सुरेख आहे. एकदम टेस्टी असे थालीपीठ तयार झालेले आहे आणि बाकी थालीपीठ आपण अशाच पद्धतीने करून घेतो आहे आणि त्याचं प्लेटिंग करतोय. टेस्टी अशा काकडीच्या थालीपीठाचं आपण प्लेटिंग करून घेतलेलं आहे. बघू शकता किती सुरेख दिसत आहे. रंग पहा त्याचा आणि किती सुंदर आणि एकदम टेस्टी, क्रंची आणि झटपट होणारे हे थालीपीठ आहे. हे तुम्ही मुलांना डब्यात देऊ शकता.
कुठल्याही वेळेला हे थालीपीठ तुम्ही खाऊ शकता। गरमागरम काकडीचे थालीपीठ खाण्याची थंडीच्या दिवसात एक वेगळीच मजा आहे। हे थालीपीठ तुम्ही नक्की घरी करून बघा आणि सगळ्यांना खाऊ घाला। आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका। कमेंट करून सांगा। माझ्या चॅनेलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत।